तर आज पुण्यामधून अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली। पुण्यामध्ये काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी ही पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली। आपण थेट जाऊया पुण्याला। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या सोबत आहेत। अरुण, ज्या प्रकारे आज काँग्रेसची बॉडी लँग्वेज दिसत होती, कुठलेही बार्गेनिंगच्या मूडमध्ये काँग्रेस दिसत नव्हती। एकतर कार्यकर्त्यांनी स्वबळाची भाषा केली होती आणि त्यानंतर काँग्रेसनी ही भूमिका स्पष्ट केली। कशी होती आजची काँग्रेसची बॉडी लँग्वेज आणि यातनं नेमके काय संकेत मिळतात? अमोल, अगदी खरं आहे। म्हणजे पुण्यामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रातले जे 5 जिल्हे आहेत तिथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक झाली, हा मेळावा झाला। अर्थात या मेळाव्याला संकल्प मेळावा असं म्हटलं गेलं होतं आणि या संकल्प मेळाव्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकतर सुरुवातीला आपण स्वबळावरती लढायला पाहिजे अशी भाषा वापरली। इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमुळे काँग्रेसचं नुकसान होत असल्याचं देखील तिथे त्यांनी बोलून दाखवलं आणि त्याही पुढे जाऊन माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं जे भाषण झालं ते अतिशय उत्स्फूर्त असं होतं। त्यामध्ये जी बॉडी लँग्वेज दिसत होती त्यामध्ये त्यांनी की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही समझोता जागा वाटपाच्या बाबतीत करणार नाही आहोत। कारण एका बाजूला आपल्याला माहिती की राष्ट्रवादी काँग्रेस 144 जागांची मागणी करत आहे आणि त्याच वेळी माणिकराव ठाकरेंनी आज स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय की काही केल्या त्यांना 144 म्हणजे निम्म्या जागा आम्ही देणार नाही आहोत। जागा वाटपाबाबत आम्ही कुठल्याच प्रकारची तडजोड करणार नाही आहोत असं स्पष्ट माणिकराव ठाकरेंनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच उत्स्फूर्तपणे जर जागा वाटपाच्या बाबतीमध्ये सन्मान राखला गेला नाही, जर हे काही गठबंधन किंवा ही जी काही आघाडी आहे ती आत्मसन्मानपूर्वक जर झाली नाही तर आम्हाला त्या युतीमध्ये किंवा त्या आघाडीमध्ये रस नाही, अन्यथा आम्ही आघाडी तोडू अशाच प्रकारचे संकेत आज मुख्यमंत्र्यांनी आजच्या या बैठकीत दिले। बिलकुल, आपल्यासोबत मुंबईतून आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आहेत। अरुण, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। दीपक, ज्या प्रकारे राष्ट्रवादीने सुरुवातीला 144 जागांची मागणी केलेली होती, त्यानंतर ही वैयक्तिक मागणी आहे अशी प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेसकडून आलेली होती। नंतर राष्ट्रवादीने ही आमची ऑफिशियल भूमिका असं जाहीर केलं आणि आता काँग्रेसने घेतलेला स्टँड ह्याच्यावरून आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे का? ती स्पष्ट दिसायला लागली आहे का? अमोल, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच या संदर्भात राष्ट्रवादीने काँग्रेसवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली होती। कारण आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीचं दबावाचं राजकारण गेले 15 वर्ष आपण बघतोय। आघाडीमध्ये जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा झाल्या, मग ते 2004 ची लोकसभा विधानसभा निवडणूक असो, 2009 ची लोकसभा विधानसभा निवडणूक असो किंवा 2014ला जी नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, या प्रत्येक निवडणुकीआधी दबावाचं राजकारण खेळलं गेलं जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी। सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस 144 आग्रह धरत आहे। आपण मागच्या वेळेचं जर गणित बघितलं तर मागच्या वेळेला 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 174 तर राष्ट्रवादीने 114 जागा लढवल्या होत्या। म्हणजे मागच्या वेळेपेक्षा 30 जागा ह्या राष्ट्रवादीला वाढून हव्या आहेत। काँग्रेस निश्चितच या 30 जागा वाढवायला तयार नाहीये। त्यामुळे काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। कारण लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस एकीकडे खचलेला असताना काँग्रेसवर दबाव टाकला तर आपल्याला जास्तीत जास्त जागा पदरात मिळतील, आपल्याला असा साधारणतः राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कयास आहे आणि त्यामुळेच हा काँग्रेसवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे। आपल्याला माहिती आहे 2009 साली जे जागा वाटप झालं होतं ते त्यावेळेच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे झालं होतं। त्यावेळेला काँग्रेसने लोकसभेत जास्त जागा जिंकल्या होत्या राष्ट्रवादीपेक्षा, त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला जास्त जागा आल्या होत्या। तोच फॉर्म्युला आता राष्ट्रवादी पुढे करत आहे आणि ज्याप्रमाणे 2009 साली काँग्रेसने जास्त जागा घेतल्या होत्या, आता आम्हाला जास्त जागा हव्यात राष्ट्रवादीला, कारण राष्ट्रवादीने जास्त खासदार जिंकलेले आहेत, जास्त जागा लोकसभेमध्ये जिंकलेल्या आहेत। हे सगळं दबावाचं राजकारण सुरू आहे आणि सुरुवातीला लोकसभा निकालानंतर जाहीर भाषणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते ही भूमिका मांडत होते, पण काल दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची जी पहिली बैठक झाली, या बैठकीमध्ये सुद्धा अधिकृतपणे राष्ट्रवादीने काल ही भूमिका मांडली आणि 144 जागांचा आग्रह कालही कायम धरला। आता काँग्रेस या जागा द्यायला तयार नाहीये, त्यामुळे निश्चितच दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून मतभेद आहेत, जी दोन्ही पक्षातील दरी आणखीन तीव्र होईल, आणखीन वाढेल असं दिसतंय। परंतु इतिहास बघितला तर हे प्रत्येक जागा वाटपापूर्वी दोन्ही काँग्रेस पक्षांमध्ये झालेलं आहे दबावाचं राजकारण आणि यावेळेलाही पाहायला मिळतंय। फक्त आता राष्ट्रवादी या सगळ्या दबावाच्या राजकारणात किती जास्त जागा पदरात पाडून घेतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे। अमोल, बिलकुल। अरुण, दुसरी महत्त्वाची गोष्ट, यादीच्या बाबतीत सुद्धा आज घोषणा करण्यात आलेली होती। 5 ऑगस्टपर्यंत साधारण पहिली यादी जाहीर झालेली असेल, अशा तयारीत राहा असे एक प्रकारचे आदेश आणि एक प्रकारची घोषणा आज माणिकराव ठाकरेंनी केलेली होती। याविषयी काय सांगता येईल?
अगदी खरं आहे. म्हणजे खरं तर निवडणुकीची तयारी आपल्याला करायची आहे, दोमांनी हे कामाला लागायचं असं सगळ्याच नेत्यांनी आज सांगितलं. म्हणजे एका बाजूला आपण जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आपण 288 जागा लढण्याची देखील तयारी आपली असली पाहिजे इथपर्यंत ते बोलले. म्हणजे पतंगराव कदमांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं की एखादी वेळी समजा हे जागा वाटपावरनं आपली युती किंवा आघाडी जर होऊ शकली नाही तर ऐनवेळी आपली पंचायत व्हायला नको, ऐनवेळी अडचण निर्माण व्हायला नको. त्यामुळे 288 उमेदवार आपल्याकडे तयार असले पाहिजे हे ज्यावेळी बोललं जात होतं त्याच वेळी माणिकराव ठाकरेंनी की आपण लवकरात लवकर आपली यादी जाहीर करू, आपली नावं निश्चित करू, जेणेकरून तयारी आपल्याला सक्षमपणे करता येईल आणि निवडणुकीला पूर्ण ताकदीनं सामोरं जाता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून पहिली यादी ही 5 तारखेपर्यंत, दुसरी यादी 10 तारखेपर्यंत अशा साधारणपणे टेंटेटिव्ह तारखा त्यांनी आज या ठिकाणी जाहीर केल्यात. बिलकुल दीपक, ज्या प्रकारे आता जागा वाटपावरून हा स्पर्धा होताना दिसते आहे, संघर्ष होताना दिसतोय जो दरवर्षीच होतो, मात्र यावेळेच्या संघर्षात काही वेगळ्या शक्यता समोर येत आहेत का? काही वेगळं घडण्याची किंवा स्वबळावर हे दोन्ही पक्ष लढतील अशी काही शक्यता सध्या तरी दिसतीये का? अमोल, साधारणतः 15 दिवसापूर्वी तशी शक्यता दिसत होती, कारण दोन्ही पक्ष ज्या त्वेषाने या संदर्भात बोलत होते तो त्वेष लक्षात घेता दोन्ही पक्षांचे नेते स्वबळाच्या तयारीला लागलेले आहेत निवडणुकीच्या, असं साधारणतः महाराष्ट्र चित्र होतं. आपण अजितदादांचं जर वक्तव्य घेतलं, अजित पवारांचं, तर त्यांनी तर स्पष्ट म्हटलं होतं की यावेळेला सगळ्याच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवावी आणि कोणाची ताकद किती आहे हे यावेळेला आजमावावं. म्हणजे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नव्हे तर भाजप, शिवसेना, दीपक, काही क्षणासाठी तुम्हाला थांबवतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. नवाबजी, ज्या प्रकारे आज काँग्रेसने स्पष्टपणे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केलेली आहे आणि एक प्रकारे नो बार्गेनिंग प्लीज असा इशाराच राष्ट्रवादीला दिलेला आहे, या काँग्रेसच्या भूमिकेकडे राष्ट्रवादी काँग्रेस कसं बघतंय? मला वाटतं तुम्हाला नीट ऐकू आलं की नाही. मी तर पत्रकार परिषद स्वतः बघितली. नो कमेंट्स प्लीज असं नाहीये. मला वाटतं त्यांनी सांगितलंय दोन्ही पक्षांनी सन्मानजनक हे कुठेतरी नवाबजी, नो कमेंट्स नाही, नो बार्गेनिंग प्लीज असं मी म्हणतो. नो बार्गेनिंग, नो बार्गेनिंग असं त्यांनी सांगितलं नाहीये. सन्मानजनक म्हणजे युती झाली पाहिजे हा शब्द आहे. आता आम्ही 144 जागा त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. बिलकुल नवाबजी, रिप्लाय आल्यानंतर आम्ही आता शनिवारी बसतोच आहे. आता शेवटी काँग्रेसचा निर्णय घ्यायचा आहे. नाही नवाब मलिक साहेब, एकही जागा वाढवून मिळणार नाही असं स्पष्ट संकेत माणिकराव ठाकरेंनी दिलेले आहेत. माणिकरावला किती अधिकार आहे आम्हाला माहित नाही, यांना मुख्यमंत्र्याला किती अधिकार माहित नाही. आता यांचे वरिष्ठ आमच्या वरिष्ठांशी बोलतील, पण आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली. त्यांना एकट्या जायचे असतील तर आम्हाला काही बोलताच येत नाही, पण त्याला आता ठरवायचं आहे ताकदीच्या आधारावर हे सीट ऍडजस्टमेंट झालं पाहिजे. आमची भूमिका आहे. माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री हे दोघेही डिसायसिव्ह फॅक्टर नाही असं तुम्ही म्हणताय. मग नेमकी याबाबतची चर्चा तुम्ही नेमकी कुणाशी करणार आहात? कुणाचा शब्द अंतिम असेल असं तुमचं म्हणणं आहे? नाही, त्यांना किती अधिकार आहे मी असा प्रश्न निर्माण करतो, पण हे अधिकार त्यांच्याकडे नाही. आता असं मी बोललोच नाही. आता यांच्याकडे आमची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला एकटा जायचं तर त्यांनी निर्णय घेऊ शकतात, त्यांना अधिकार आहे ना त्याचा. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढायला तयार असेल? जर त्यांना आमची गरज नसेल तर शेवटी आम्हाला दुसरा पर्यायच राहणार नाही. यासाठी तुम्ही काय अंतिम तोडगा काढणार आहात आणि तुमची कट ऑफ लिस्ट ज्याला आपण म्हणतो, जास्तीत जास्त खाली येण्याची क्षमता, जास्तीत जास्त कमीत कमी जागांची अपेक्षा ही नेमकी काय असणार आहे? नाही, आमची अपेक्षा एकच आहे की सेना भाजपला पराभूत करणे. काँग्रेसने जागाची अट ठेवून जर ही निवडणूक लढली तर जास्त जागा घेऊन जास्त पराभूत झाले तर अडचणीचा होईल ना. हीच आमची भूमिका आहे. आमच्या एकच म्हणणं आहे, सेना भाजपला पराभूत करणारे जे उमेदवार जिथे राहतील त्यांना ती जागा सोडली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. शेवटी काँग्रेसला एकटाच जायचे असतील तर आम्ही त्याला काय करू शकत नाही. आता शनिवारी आमचे पवार साहेब सोबत आमचे मुख्य जे नेते त्यांची बैठक आम्ही लावलेली आहे आणि 7 वाजता ते शनिवारी बसतो आम्ही. बिलकुल. शेवटचा प्रश्न नवाबजी, ज्यावेळी अजित पवार असं म्हणालेले होते 144 जागांची मागणी आहे, त्यावेळी काँग्रेसने ती ऑफिशियल त्यांची वैयक्तिक भूमिका आहे असं सांगितलेलं होतं. नंतर राष्ट्रवादीने ती अधिकृत भूमिका असल्याचं सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वीच चौघांनीही आपापलं वेगळं लढून पाहावं, यावेळी सगळ्यांनी एकटं लढून पाहावंच असं अजित पवार म्हणालेत. ती अजित पवारांची वैयक्तिक भूमिका आहे का ती सुद्धा राष्ट्रवादीची ऑफिशियल भूमिका असणार आहे? नाही, पक्षाचे नेते भाषणात काही बोलत राहत आहे, एकटे लढून बघावे म्हणजे आता हे बोलत असताना की पक्षाने असे निर्णय घेतलेले नाही. आमची भूमिका काँग्रेस समोर आम्ही ठेवलेली आहे की आम्ही निम्मे जागेवर लढू, तुम्ही निम्मे जागेवर लढा.
आता त्यांच्याकडून उत्तर अधिकृतपणे आलेलं नाही. जर त्यांची इच्छा असेल एकट्या लढायची तर आम्हाला काय त्याला दुसरा पर्यायच राहणार नाहीये. आता शनिवारी आम्ही पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमची बैठक आहे. तिथे पुढची आमची जी रणनीती राहील ते आम्ही ठरवणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.